यस, फिल्डिंग करणारी टीम आपणास देखील विनंती करेल की 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट व्हायलाच पाहिजे, याकडे देखील लक्ष द्या, नाहीतर अन्यथा एक खेळाडू तुमचा आतमध्ये घेतला जाईल, याकडे देखील लक्ष असू द्या. आता वाजले तब्बल विचार केलात 1:38 झालेत. सेकंड इनिंग मधील फर्स्ट मॅच तुमच्या भेटीला 3 ओव्हरची मॅच. सुरेश 11 पोसरी आणि त्याला फाईट करते टीम वडाचीवाडी, म्हणजेच एका साईडला कर्जत, दुसऱ्या साईडला खालापूर विभाग अर्थात रसायनी विभाग आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्षला पाहू शकाल. पहिला बॉल यावेळेस जबरदस्त राहिला. 38 सर्कलचं बंधन आहे. पहिलं षटक आपण बघतोय. या षटकामध्ये धाबा येणे देखील तितकंच महत्वाचं आहे. अगदी 9.10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट व्हायला पाहिजे, याकडे देखील लक्ष असू द्या. इथं टायमर अलर्ट केलाय आयोजकाने, याकडे देखील लक्ष असू द्या. यस, दुसरा बॉल त्यावेळेस थोडासा खराब जरूर पाहायला मिळाला. एसटी रक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आणि तिथे घेतली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल धाबेनी धाव फलक जर पाहिलं, यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावर. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटची टॉप एज इथे फलंदाज होईल फेल. अर्थात विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर येत असताना समीर बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कुणाल. या ठिकाणी आपण बघतोय कुणालला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर झालाय, परंतु कुणालला ती बॅटिंग करावी लागेल, कारण समोर जर फलंदाजाचा विचार केला तर समीर आणि त्याच्या साथीला ज्ञानेश्वरला आपण बघितलं होतं. ज्ञानेश्वर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण सर्व जबाबदारी ज्ञानेश्वर कडे असेल यात मात्र शंका नाही आहे. अगदी जबरदस्त बॅटल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन स्ट्राईकला फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो कुणाल आणि त्याच्या बॅट मधनं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय घरंगळत. 4 धाब्यांसाठी मिळतोय चौकार. चार धावा आपण पाहिला फलंदाज कुणालच्या बॅट मधनं, आणि ही बॅटिंग करावी लागेल. ह्या मॅच मध्ये तुम्हाला पोसरी 11च्या विरोधात बॅटिंग करावी लागेल, कारण प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं सातत्याने म्हटलं जातं. पंचांकडे लॉर्ड अपील जरूर झाली होती, परंतु जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय. हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर. खरंतर वडाचीवाडी टीमला धावा जमवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. समोरच्या टीमच्या विरोधात जर धावा बढवायच्या असतील तर बॅटिंग देखील तितकी महत्वाची करावी लागेल. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा पाहायला मिळेल फलंदाज कुणालला, ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार आपण जरूर पाहिला. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, फटका फसलाय. इथे झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये चुकी जी मात्र आपण या ठिकाणी बघतोय, आणि त्या चुकीला माफी नाहीये, कारण विचार केला तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. पहिलं षटक जर विचार केला तर 6 धावा आपण बघतोय, म्हणजे जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अद्यापर्यंत फक्त तुमच्याकडे उरलेत 7 मिनिटे, आणि 7 मिनिटामध्ये तुम्हाला आणखीन एक षटक कव्हर करायचंय, याकडे देखील लक्ष असू द्या. अन्यथा एक प्लेअर तुमचा दोन प्लेअर लक्षात ठेवा, 2 प्लेअर तुमच्या आतमध्ये घेतले जातील, याकडे देखील लक्ष असू द्या. तुमच्याकडे 7 मिनिटे बाकी आहेत. टायमर अलर्ट आहे. सेकंड ओव्हर आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत. यावेळेस मात्र
पहिलाच बॉल, दोन क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न केले होते, परंतु एक तर धाव जरूर आले आणि 1+1 अशी धाव जी मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात पंच नो बॉल ना, येस नो बॉल, म्हणजेच येणारा बॉल फ्री हिटचा असेल. म्हणजे जर पाहिलं तर नक्कीच फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि अर्थात या बॉलवर खरं तर षटकार चौकार येणं अपेक्षित राहील. कारण गोलंदाज आपण या ठिकाणी बघतो जबरदस्त गोलंदाजी करत असताना या ठिकाणी कमबॅक केलं जाईल का काय. शॉर्ट बॉल, फटका दर्जेदार आहे. ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं फाईन क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं गेलंय. उचलला फेकला तोपर्यंत त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल. असं वाटलं होतं की बॉल चौकाराच्या बाहेर जाईल की काय, परंतु जबरदस्त फिल्डिंग एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाला आणि तदनंतर बॉलला अडवलं गेलं आणि तिथे पाहिलं तर एक धाव आली. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. प्रशांत गोलंदाजी ट्रॅक पर एक जबरदस्त बॅटर देखील आहे प्रशांत आणि गोलंदाज देखील आहे. शॉर्ट बॉल होता, यावर मी तर म्हणेन चौकार नाही तर षटकार देखील आला असता, परंतु कुणालची बॅटिंग थोडीशी कमी राहते की काय. आता समीर असता तर नक्कीच षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु जबरदस्त गोलंदाजी या बॉलवर धावा येणे अपेक्षित होते. ज्ञानेश्वरला स्ट्राईकवर आणणं फार महत्त्वाचं राहील कुणाल या फलंदाजाला आणि ती क्षमता आहे कुणालकडे, परंतु आज थोडासा कुणाल प्रयत्न जरूर करतो आणि तिथे मी तर म्हणेन इथे तुमच्याकडे फक्त 5 मिनिटे बाकी आहेत. जर इंजर्ड झाला असेल तर तुमचा 12वा खेळाडू या ठिकाणी बसलेला आहे, त्याला तुम्ही एंटर करू शकता. हॅलो, येस, जाऊया मॅच कडे जिथे आपण बघतोय जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कुणाल ला थांबून ठेवलं जात आहे आणि पाहिलं तर एक धाव घेतली जाईल बायच्या स्वरूपात. अगदी जबरदस्त एफर्ट आपण या ठिकाणी बघतोय आणि नक्कीच एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉच बॉल, यावर देखील धाबा येणं अपेक्षित होत्या, परंतु फिल्डरची चुकी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांकरता. तिथे समीर होता, त्याच्या डोक्यावरनं देखील बॉल फरार झाला आणि नक्की 4 धावा पाहायला मिळाला. ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक. फलंदाजा ज्ञानेश्वरच्या बॅट मध्ये आपण चौकार पाहिला आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल. एखादा चौकार एखादा षटकार आला ना तर धावा चांगल्या पाहायला मिळतील. फुलटॉच बॉल, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं ऑन साइडला जबरदस्त षटकार. षटकार आला आणि ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं आता चांगला धावा या ठिकाणी आपण बघतोय. स्कोर बोर्डवर धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर. आता या बॉलवर षटकार येईल की चौकार देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. यास फटका फसलाय, 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली, इथे पकडली जाईल. संपवलाय तो मात्र सलामीचा फलंदाज ज्ञानेश्वरचा खेळ. विकेटचं पतन. यास फलंदाज बाद डीझी. येस, खरं तर सुरेश 11 पोसरी टीमचं अभिनंदन करावं लागेल. 8 मिनिटाच्या आतमध्ये खरं तर 2 षटकं संपवली आणि म्हणजे चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
टाइमचं महत्त्व फार असतं आणि तेच साध्य करत असताना आज आपण सुरेश 11 पोसरी टीमला देखील पाहतोय आणि यावेळेस शेवटचं षटक 10 फलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर 10ची सरासरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुणाल समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळेल. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे मित्रमंडळींना स्ट्राईकवर आणलं जातं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुलला तुम्ही पाहू शकाल. ह्या मॅच मध्ये धावा जमवाव्या लागतील. राहुल येतोय स्ट्राईक एंडवर. राहुलकडे क्षमता आहे मॅच मध्ये धावा जमवण्याची. ज्ञानेश्वरने चांगली बॅटिंग केली आणि ते करावे लागेल. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉलला त्या ठिकाणी डीप मध्ये जाऊन अडवलं जाईल. थर्ड मान गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा खराब आणि तिथे पाहिले तर 3 धाबा. येस चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. 3 धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. प्रयत्न भरपूर चांगले केले होते बॉल अडवण्याचे परंतु थोडासा फेकी खराब. नंतर बॅकअप देखील तितकाच खराब पाहायला मिळाला आणि धाव फलकावर धाबा लागले गेले ते मात्र 24. अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. शेवटचा षटक प्रगती पथावर आहे. फक्त 2 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये एखादा हिट आला तर नक्कीच चांगली टोटल पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅटची टॉपेज जरूर होती. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु 38 सर्कल मध्ये जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर घेतली जाईल सिंगल धाव. इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. राहुल येतो स्ट्रायकिंग एंडवर. राहुलच्याकडे क्षमता आहे मॅच मध्ये धावा जमवायच्या परंतु प्रयत्न देखील करावा लागेल. असं म्हणतात ना की आयुष्यात तुम्ही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक डासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. स्ट्राईक रोटेट नसेल याकडे देखील लक्ष असू द्या. जेव्हा तुम्ही यष्टीरक्षकाकडे तो बॉल विसावला जातो तेव्हा स्ट्राईक तुम्हाला रोटेट दिली जाणार नाही याकडे देखील लक्ष असू द्या. म्हणजेच बॅटिंग करावी लागेल फलंदाज कुणालला राहुलला. या मैदानावर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर बॅटिंग करणं अपेक्षित राहिले. यस यष्टीरक्षकाशी पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. म्हणजेच विकेट किपर थोडासा खराब कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आणि इथे घेतली जाईल बायच्या स्वरूपात 1 धाव. आता स्ट्राईकवर येतोय फलंदाज कुणाल. सलामीचा फलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे मॅच मध्ये धावा जमवण्याची. ते जमवावे लागतील. उर्वरित फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 1 बॉलवर धावा येतील की काय. हो जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये ट्रिपलाची फर्निचर डिस्पॅच. फलंदाज फेल. कुणाल शेवटच्या बॉलवर विकेट. मॅच जिंकण्यासाठी उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 27 धावा बडवायचे आहेत. मॅच जिंकण्यासाठी कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील आपण नक्कीच या ठिकाणी बघणार आहोत. परंतु तोपर्यंत विनंती करेल की वडाचवाडी टीम आपण लगेच सेंटर व्हा आणि नेक्स्ट मॅच असेल अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल एका साईडला टीम वर्णे ठाकूरवाडी आणि त्याला फाईट करेल जामरुक टीम. म्हणजे दोन्ही संघाचे कॅप्टन मिड बिनिंग मध्ये लगेच या ठिकाणी या टॉस करण्यासाठी.
जामरूक संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः स्वीकारले फिल्डिंग बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम ओव्हरने टाकरूवाडी टीमला. तर लगेच दोन्ही टीमला देखील तयार राहायचंय. आता उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत, म्हणजेच 18 बॉल मध्ये बनवायच्या 27 धाबा आणि वडाचीवाडी टीमला देखील विनंती करेल की 10 मिनिटामध्ये 2 षटके आपण संपवायची. तदनंतर शेवटचा षटक तुम्ही टाकू शकता. म्हणजेच यापुढील होणारे सर्व मॅचेस खरं तर या सर्व संघाने लक्ष द्यायचं की 10 षटकामध्ये 2 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे. चांगले मॅच पाहायला मिळेल. उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत, 27 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज समीर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि त्याच्या साथीला समीरला तुम्ही पाहू शकाल. प्रशांत आणि समीर. स्ट्रायकिंग एंडला समीर, गोलंदाजी ट्रॅक पर देखील समीर. पहिला बॉल, ओहो बॉल आवे ते उंच गेलाय, किती गेलाय, बाहेर गेला आणि ते मी तर म्हणेन स्टँडिंग डिलिव्हर्ड फलंदाज समीरच्या बॅट मधून मिड विकेट आणि काउ कॉर्नर रिजन मधून ठोकलाय. 6 धावांसाठी बिग षटकार आणि दमदार केली ते मात्र बॅटर समीरने. एक जबरदस्त स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल, बॅटची टॉपेज, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची चुकी. बॉल चाललाय थडदान गल्ली पॉइंट मधून, चेंडू सीमा पार, 4 रन. समीरच्या विरोधात समीरची बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हो यावेळेस मात्र कव्हर पॉइंट मध्ये उडवलाय, फक्त दिशा दिल्या. फलंदाज जागेवर सेफ पाहायला मिळतो. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावांकरता आणखीन एक येतोय चौकार. राहुलच्या विरोधात खरं तर बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो एक चांगलं बॅटल आहे आणि तेच साध्य करत असताना या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग आपण बघतो. राहुल पुन्हा एकदा समीर आडवा बॅटने फटका फसलाय आणि इथे झेलचं पतन. फलंदाज बाद समीर, बॅक टू द फाईव्ह. आणि मी तर म्हणेन इथे 1:57 झालेत, म्हणजे 3 मिनिटे आज संपलेत. आणि जर विचार केला तर नक्कीच 10 फलक जाण पोहोचलाय 14 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 बॉल मध्ये जबरदस्त हिट आपण पाहिला आणि तदनंतर जरूर आपण पाहिलं तर 14 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतो. एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज सुरेशला तुम्ही पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत, मागच्या मॅचचा हिरो, आणि यावेळेस मात्र सुरेश न्यू बॅटर. हो जबरदस्त गोलंदाजी. जसा विकेट आला ना तसा मित्र म्हणेन 38 सर्कलचं बंधन असलेले षटक आहे आणि यावर खरं तर आपण बघतो हा बॉल डॉट आलाय. म्हणजे बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी बाद में हमारी, हेच सांगत असताना गोलंदाज राहुलची दमदार कामगिरीची मात्र आपण बघतो. यावेळेस मात्र शेवटचा बॉल असेल. हो यावेळेस फटका चांगला आहे. क्लास दाखवत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल झालाय. 4 धावांकरता चौकार.
किवडीचे अगदी चांगलं धून खरं तर आपण ऐकली. षटकार चौकार गुलाल तयार ठेवा. कोणता संघ आज गुलाल उधळेल या मैदानावर, कोणता संघ इतिहास घडवेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. शेवटच्या मोमेंटला ते देखील पाहायला मिळेल आणि जल्लोष देखील होईल यात शंका नाहीये. आता नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर रोहितला तुम्ही पाहू शकाल. भरपूर धावसंख्येची गरज आहे. इथून बॉल आला त्या हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथे झेल ड्रॉप. येस मी तर म्हणेन भरपूर चांगला एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नक्की जर पाहिलं तर संघासाठी खरं तर 4 धावा वाचवल्या आणि इथून 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे जर झेल घेतली असती ना तर मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ही झेल पाहायला मिळाली असती. आणि नक्कीच त्या ठिकाणी जर पाहिलं की अरे फलंदाज मी तर म्हणेन प्रशांतची ती झेल होती. हो यावेळेस मात्र उडवली जाते दांडी. फलंदाज बाद प्रशांत बॅक टू द पवेलियन. इजे यावेळेस जर पाहिलं तर दाफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर. अजूनही 7 धाव संख्येची गरज आहे. सेकंड इन ओव्हर आपण बघतोय. आडवा बाटने फटका त्या ठिकाणी सजवलाय. एक तर जरूर आले. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि यस दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी नाहीये. थांबून ठेवलं जात आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. 21 बनलेत. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. म्हणजे उर्वरित 9 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यस यावेळेस मात्र फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळेल. घेतली जाईल एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. यस एकच धाव घेतली जाईल. एका धावेवर संघर्ष चालू आहे. कुठेतरी 30 ते 35 धावा असते ना तर मॅच आता चांगली पाहायला मिळाली असती. कारण प्रशांतची महत्वाची विकेट, समीरची महत्वाची विकेट पाहिली आणि तदनंतर सुरेशने डाव सावरलाय आणि हर्षने त्या डावाला थोडीशी उभारती जरूर मिळाले. यावेळेस आणखीन एक मिड विकेट रिझन मध्ये वडिश लॉंगन रिझन मध्ये बॉल अडवला गेला. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगलने दाफलक हळूहळू का होईना परंतु जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. आता 7 बॉल शिल्लक आहेत. 4 धावा बनवायचे. मॅच जिंकण्यासाठी 4 धाव संख्येची गरज आहे. 8वा लागेल. भरपूर मॅचेस असे आपण पाहिल्या ते धावा देखील चेस झाल्या नाहीयेत आणि इथून आता कमबॅक केलाय वडाचीवाडी टीमने. जेव्हा तुम्ही सफल होता तेव्हा तुम्ही वाईटची जरूर मांग करता परंतु पंच देखील तितकीच महत्वाची कामगिरी बजावत असतात. आणि इथे डॉट बॉल पाहिला. आता उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायचे 4 धावा. मॅच जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त या टीमने देखील 2 मिनिटे वाचवली. म्हणजे जर पाहिलं तर 4 मिनिटे वाचवली म्हणजे एखादी ओव्हर नक्कीच आपल्याला खेळवायला मिळेल यात शंका नाहीये. अर्थात 4 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 फलंदाज म्हणजे मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सुरेश आणि हर्षला पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. आयोजकांकडून सूचना येते की खेळाडू जे आहेत ते खेळाडू कक्षामध्येच बसून घ्यायचे. याकडे देखील लक्ष असू द्या अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. 2 धावेची पॅनल्टी दिली जाईल. याकडे लक्ष असू द्या. आणि जे समोर त्यांच्या खेळाडू आहेत ना त्यांना विनंती करेल की आपण त्यांना दिसण्यासाठी जागा द्यायचे. यस पहिला बॉल या ठिकाणी
अडवला तर जरूर गेलाय आणि इथे पाहिलं तर नक्कीच वाईट बॉलची सांगता म्हणजेच पहिला चेंडू खराब या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 धाबा 1+1 अशा धावा आपण बघतोय. 2 धाबा जरूर आल्यात. आता उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्यात जे मात्र 2 मॅच जिंकण्यासाठी. एक एक बॉल महत्वाचा. हो यावेळेस मात्र थोडासा फ्लिप केलाय. फ्लिपचा फटका जरूर आलाय. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे आणि विजयाचा शंखनाद करणारा ठोकलाय फलंदाज च्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. तांबा नक्कीच या मॅच मध्ये खरं तर हार्ड लक टीम